नमस्कार मंडळी, मी तुमचं स्वागत करतो डिजिटल डिप्लोमॅट ऑफ भारतवर. तर आजचा विषय एकदम सोपा आणि सिंपल विषय म्हणजे नवरा आणि बायको. माहित आहे ना कसं नवरा बायको माजर बोक्यासारखे भांडत राहतात. तर तसंच एक कपल इकडे पण आहे, आपल्या शेजारचं म्हणजे चायना आणि इंडिया. विषय कसा असतो की जेव्हा बॉर्डरचा विषय येतो, मिलिटरीचा विषय येतो तेव्हा भांडत राहतात, आणि जेव्हा धंदा येतो, व्यापार, ट्रेड, तेव्हा व्यापार चालतो. कसा तर तुम्हाला एक, आणि हा मेन गोष्ट म्हणजे आता हा विषय चालू का आहे असतं ना की हा मुद्दा आता सध्या करंट ट्रेंडिंग का आहे. तर ट्रेंडिंग यामुळे भाई थँक्स टू डोनाल्ड तात्या ट्रम्प. भाऊ रिकामे पिचिंग करून राहिले, रिकामे काम करून राहिले, त्यामुळे हे दोघ जण एकामेका जवळ येऊन राहिले. म्हणतात ना की कोणाच तरी भांडण होते तर दुसरे बाकी जणच फायदा करून घेतात. तसंच काम इथं चालू आहे. तर भारताचा आणि चायनाचा हा विषय समजून घेण्याअगोदर आपल्याला थोडी पार्श्वभूमी, एक त्याची हिस्ट्री माहित असली पाहिजे. हिस्ट्री म्हणजे असं काही लांब पार स्वातंत्र्यापासून नाही म्हणते, हार्डली कोविड पासून. तर कोविडमध्ये एक इश्यू झाला होता, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल कोणता, तर गलवान. गलवानमध्ये भारताचे जवळपास 20 सैनिक शहीद झाले होते, चायनाचे पण जवळपास 40 झाले होते, पण त्यांनी कधी मान्य केलं नाही, करतील पण नाही. तर तेव्हापासून इथे भांडणं चालू आहेत. आम्हाला समोर येणं आपण बोलणं नाहीये. हा धंदा चालू आहे, जवळपास 100 बिलियन प्लस व्यापार चालू आहे, बायलॅटरल ट्रेड चालू आहे. तर तेव्हापासून हे खटाखोट चालू आहे. या खटाखोटीचा एंड स्टॉप कुठं होतो? रशियामध्ये. कारण एक तिसरा मध्यस्थी येतो आणि काम करून देतो, रशिया. तर डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग आणि मोदी हे तिथं भेटतात. कुठं? रशियामध्ये. त्यांची बायलॅटरल मीटिंग होते. ही कसं आहे, नवरा बायकोच्या गोष्ट आहेत, अंदर काय होते काय नाही आपल्याला माहित नाही, पण बाहेर गोष्टी काय आल्यात, त्याचे रिझल्ट काय येतात. तेव्हापासून बॉर्डर शांत आहे. 9-10 महिने झालेत असं माझं म्हणणं नाही आहे, अजित डोभालचं म्हणणं आहे. 9-10 महिने झाले तेव्हापासून बॉर्डर शांत आहे. बॉर्डरवर काही भांडणं नाही आहेत. जे डिएस्केलेशन करायचं होतं, मिलिटरी मागे घ्यायची होती, ते काम चालू आहे. पेट्रोलिंग त्यांचं सुरळीतपणे सुरू आहे. म्हणजे सगळ्या कामं थोडक्यात म्हणता येईल की नॉर्मल चालू आहे. आणि त्यानंतर लेटेस्ट जर विषय बघायचा म्हणला, मागच्या महिन्यात आपले विदेश मंत्री फॉरेन मिनिस्टर एस जयशंकर हे गेले चायनामध्ये. ते कशासाठी गेलते? ते कामासाठी नाही गेलते, तरी काम होतं. ते काम म्हणजे कोणतं, तर तिथं SCO समिट होती. SCO काय, परत ही एक वेगळं मंडळच आहे. विषय कसा असते, हे जे भांडण होतात ना, हे एकामेकासमोर नाही देत, पण साहजिक असतं ना, एकामेकासमोर आपण भेटत नाही, पण मग कुठे जर ग्रुप आला, ग्रुप पार्टी आली, ती जाऊ शकतो. अशा अनुषंगाने कसं आहे बरोबर राहतं. तर फॉरेन मिनिस्टर मीटिंग होती चायनामध्ये, तिथे गेलते, शी जिनपिंगला भेटले, तिथे पण बरेच काम झाले. काय काम झाले सांगतोच तुम्हाला. त्यानंतर आता 2 दिवसा अगोदर 3 दिवसा अगोदर फॉरेन मिनिस्टर ऑफ चायना, त्याचं नाव काय वेगळंच काहीतरी, वांग यी, आय थिंक सो. वांग यी भारतात आला, मोदीला भेटला, अजित डोभालला भेटला आणि एस जयशंकर तिघांना भेटला. आता यांचं मॅटर काय चालू आहे, आता यांनी भारत आणि चायनाचं मॅटर काय चालू आहे म्हणावं, किंवा हे नॉर्मलाइज कसं होतंय, याच्या मागचं एक मोठं श्रेय डोनाल्ड ट्रम्पला पण जातं. कसं? कारण की त्यांना डोनाल्ड ट्रम्पनी भारतावर टॅरिफ लावले 25%, की बाबा तुम्ही रशियाकडनं ऑइल घेता. साहजिक आहे, तिसरा जर कोणतरी आपल्याला 17 वर्ष समजा असतो ना, की तिसरा कोणतरी भांडण करत असेल, आपण दुसऱ्याकडे जातो, वळत जातो. तसंच असं होतं इकडं की ट्रम्पच्या कारणामुळे इंडिया आणि चायना थोडे जवळ येत आहेत. आणि जेवढे जवळ येत आहेत की या झेंडूला समजत नाहीये ट्रम्पला आता करायचं काय, ते होणारच ऍक्च्युली. तर हे वांग यी जो फॉरेन मिनिस्टर आहे, तो चायनाचा भारतामध्ये आल्यानंतर काय झालं की त्यांनी म्हणजे चायना आणि इंडियानी एक ठरवलंय की बायलॅटरल जे फ्लाईट्स होत्या जे कोविड पासून बंद होत्या, जस्ट इमॅजिन, कोविड पासून डायरेक्ट बीजिंग टू दिल्ली फ्लाईट्स बंद होत्या. त्यानंतर जे व्हिजा रिस्ट्रिक्शन्स आहेत इंडियाला लावलेत, चायनाच्या टुरिस्टवर म्हणावं किंवा चायनाच्या बिझनेसमॅन्सवर खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत, तर त्या रिस्ट्रिक्शन्स कमी करायचे म्हणतात. त्याच्या बदल्यात म्हणावं किंवा चायनाने पण काहीतरी गोष्टी इंडियाला द्यायचं ठरवलंय. ते त्या कोणत्या, की इंडियामध्ये कसं आहे, फर्टिलायझर वगैरे आपण इम्पोर्ट करतो, ते चायनापासून खूप जास्त इम्पोर्ट करतो, तर चायना ते इम्पोर्ट करण्यासाठी रेडी आहे. त्यानंतर रेअर अर्थ मिनरल्स, ही एक वेगळी प्रजाती आहे मिनरलची. आपण लोखंड, गोल्ड गेट हे नॉर्मल आहे, पण रेअर अर्थ ही जी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कामं येते, AI मध्ये कामं येते, ती चायनापासून आपण इम्पोर्ट करू, ते देणार आहे. नंतर आपण बघा ते मोठमोठ्या बोरिंग असतात, बोरिंग टनल आपण म्हणतो ना की बाबा एखाद्या पहाडातून जर एखादं कोरीव काम करायचं आहे, एखादी बोर खंदायची, त्यासाठी मशीन लागतात मोठमोठ्या, तर त्या चायनापासून आपण इम्पोर्ट करतो. त्याच्यावर पण विचार चालू आहे. ही रिस्ट्रिक्शन चालू आहे. जसं आपण कैलास मानसरोवर म्हणतो, आपण कैलास मानसरोवर यात्रा म्हणावं किंवा कैलास पर्वत,
हा हिंदूंसाठी एक सॅक्रेड प्लेस आहे, रिलिजियस प्लेस आहे, खूप इम्पॉर्टंट प्लेस आहे. तर त्यामध्ये अगोदर कसं होतं, आय थिंक एक 6,500-7,000 लोक दरवर्षी जायचे. फिक्स नंबर आहे हा, त्याच्यापेक्षा जास्त लोक जाऊ शकत नाही. तर आता त्यांचं म्हणणं आहे बाबा की सगळे मोकळे काम करतात, याच्यावर पण थोडे लोक वाढवा. तर ते पण लोक वाढवणं म्हणजे जास्त लोक कैलास मानसरोवरला जाऊ शकतील. आता तुम्ही म्हणता हे सगळं चालू का, हा इकडे जातो, तो तिकडे येतो. सिंपल विषय कसा आहे की पुढच्या महिन्यात नाही भाई, पुढच्या महिन्यात नाही, याच महिन्यात 30-31 तारखेला मोदी जाणार आहे चायनावर. हे कसं आहे भाई, एखादा मंत्री संत्री नाही चाललं, तर प्राईम मिनिस्टर चायनामध्ये चाललं. तुम्हाला तर गेम समजत असतील हे, तर तुम्हाला समजेल कदाचित. कारण विषय कसा असतो की एखादा छाटछोट लोक जाऊन तो ठीक आहे, पण एखादा प्राईम मिनिस्टर जात आहे तर ते जाऊन करत काही नाही तो, पण ते दोन फोटो निघतात ना, त्याला ऑप्टिक्स म्हणतात डिप्लोमसीच्या लँग्वेजमध्ये. की भाई भावानं स्टेटस ठेवलाय, कुठे गेलता तर भाऊ इकडे गेलता, भाऊ तिकडे गेलता. तर ते स्टेटस मॅटर करते, ऑप्टिक्स मॅटर करते ज्या गोष्टीमध्ये. हा अंदर जाऊन मीटिंग मध्ये काही घंटा निघणार नाही. म्हणजे एक असतं ना की निष्कर्ष म्हणावा किंवा एक सॉर्ट ऑफ फायनल डिसिजन काही निघणार नाही, पण भाऊ भेटलेत, हीच मोठी गोष्ट होती, हीच डिप्लोमसी. तर हा पुढच्या महिन्यात जाणार आहे, सो या महिन्यात जाणार आहे. तर त्या अनुषंगाने पण ही मीटिंग, हे बिल्डअप चालू आहे दोघांचं पण, की हा ठीक आहे, वॉर्मअप चालू आहे. पण इथं डोनाल्ड ट्रम्पला एवढं तर फिक्स वाटत असेल भाई की आपण फुकट इंडियाच्या नादी लागलो आणि इंडियाला जसं आपण टीज करतोय, चिडवतोय, टॅरिफ लावतोय, इंडियात तेवढा चायनाच्या म्हणजे चायनाच्या ब्रॅकेटमध्ये नाही म्हणता येईल, पण चायनाचा आणि इंडियाचा एक जी टसल चालू होती, जी खाटपीट चालू होती, ती कमी होत आहे. जो दुरावा होता तो कमी होत आहे. जो ट्रस्ट बिल्डिंग, दोन्ही नेशन म्हणतात की वी आर बिल्डिंग ट्रस्ट. म्हणतो ना की विश्वास तुटला, जो गलवानपासून तुटला होता 2020 पासून, तर तो आतापर्यंत भरलेला नाही. तर ते भरायचं काम करत आहे. आणि सर्वात भरायचं मोठं काम केलं असेल ते डोनाल्ड ट्रम्प. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, त्यांचं काय होते काय नाही होत, कसं होते. मोदी तर जाणार आहे पुढच्या हप्त्यामध्ये म्हणा चायनामध्ये, तेव्हा यांचे निर्णय काय निघतात, नक्की भेटू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर आणखी काही व्हिडिओ बघायचे असतील, चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. डोनाल्ड ट्रम्प बद्दल, रशियाबद्दल, सगळ्यांबद्दल. आणि हा तुम्हाला जर एखाद्या स्पेसिफिक टॉपिक बद्दल जर व्हिडिओ लागत असेल, तुम्ही कमेंट करू शकता. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.